नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत चमचमीत अशी मसाला मॅगी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे एक कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून जिरे छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जिरे छान फुलले आहेत. आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा मोठ्या गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा छान भाजला आहे. आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत. मी इथे 1 ढोबळी मिरची आणि गाजर घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आहेत. आता ह्या भाज्या आपल्याला मोठ्या गॅसवरती एकसारख्या हलवत भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्या भाज्या मोठ्या गॅसवरतीच भाजून घ्यायच्या आहेत. आपल्या भाज्या छान मऊ झाल्या की यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो आता आपल्याला यामध्ये छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही मॅगी घेऊ शकता. आपल्या भाज्या छान भाजल्या आहेत व टोमॅटो देखील छान मऊ झाला आहे. आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि आपल्याला मॅगी मसाल्याचे पाऊच टाकून घ्यायचे आहेत. मी इथे 3 पॅकेट वापरले आहेत. त्यासाठी इथे 3 पाऊच मी टाकून घेत आहे. आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. आपली मॅगी केवढी आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी ॲड करायचे आहे. पाणी जास्त जर तुम्ही घातले तर आपली मॅगी चिकट होते. तर मार्केट स्टाईल जर मॅगी आपल्याला हवी असेल तर पाणी आपल्याला कमी वापरायचे आहे. आपल्याला भाज्या आहेत तितपतच मीठ ॲड करून घ्यायचे आहे. कारण मॅगीसाठी मसाल्याचे जे पाऊच असतात त्यामध्ये मीठ असते. त्यामुळे आपण जितक्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यासाठी पुरेसे होईल इतपतच मीठ ॲड करायचे आहे. आता आपण पाण्याला छान उकळी काढून घेऊ.
पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता मी मॅगी ब्रेक करून म्हणजे मोडून यामध्ये टाकून घेत आहे. आपल्याला याचे जास्त लहान लहान तुकडे करायचे नाहीत. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. तुम्हाला आता हे पाणी कमी वाटत असेल, पण यामध्येच आपली मॅगी छान शिजून तयार होते. जर तुमचा पाण्याचा अंदाज चुकला तर थोड्या वेळाने तुम्ही बघून पाणी वरून ॲड करू शकता. आता आपण यावर झाकण ठेवून देऊ, म्हणजे आपली मॅगी छान मऊसूद मोकळी होईल. एक 5 मिनिटातच आपली मॅगी तयार आहे. मध्ये मध्ये आपण याला छान हलवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता आपली मॅगी छान तयार झाली आहे, अगदी योग्य प्रकारे. पाणी देखील आपली बरोबर झाले आहे. तर तयार आहे आपली चटपटीत अशी मॅगी मसाला. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह पुढच्या भागात.